हॅलो नमस्कार मंडळी। तर आज कोथिंबीरचा असा जोक झाला की सगळ्यांनीच घरी कोथिंबीर आणली होती। सगळ्यांनीच म्हणजे सासरे बुवांनी पण कोथिंबीर आणली होती, मिस्टरांनी पण कोथिंबीर आणली आणि मुलाने पण। मुलाला खाली कढीपत्ता आणायला पाठवलं तर त्याला लक्षात नाही राहिलं कढीपत्ता सांगितला की कोथिंबीर, तर त्याने कोथिंबीर आणली। परत कढीपत्ता आणायला पाठवलं तरी पण त्यातनं कोथिंबीरच आली। कोथिंबीर आणि कढीपत्त्याची जोडी देतात तशी। तर म्हटलं एवढी कोथिंबीर झाली, ती नीट करून पुसून स्वच्छ ठेवली जरी असती तर एवढी म्हणजे 8 दिवस राहिली नसती, ती खराबच झाली असती। म्हटलं मग कोथिंबीर वडीच बनवलेली बरी। तर कोथिंबीर आधी स्वच्छ निवडून घेतली, त्याची पानं असं काढून घेतली छोटी छोटी करून आणि धुवून चिरून घेतली आणि पुसून ठेवली। तर मसाल्यासाठी मी एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, अर्धा तुकडा आलं आणि 2 हिरव्या मिरच्या असं हे वाटून घेतलं। 4 वाटी बेसन आणि 1 वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ, 2 चमचे तीळ। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरं किंवा ओवा पण घालवू शकता। तर ह्याच्यात मॉइश्चरायझर एवढं असतं कोथिंबीरमध्ये, त्यामुळे जास्त पाण्याची गरज लागली नाही। अर्धी वाटी पाणी लागलं मला पीठ मळण्यासाठी। तर हे व्यवस्थित असं तेल हाताला लावून पीठ मळून घेतलं आणि त्याचे गोळे करून चाळणीला तेल लावून वाफेवर मी 15-20 मिनिटं वाफवून घेतलं। नंतर मग थंड झाल्यानंतर कोथिंबीरच्या अशा वड्या करून तळून घेतलं छान दोन्ही साईडनं। आणि कोथिंबीर वडी राहते पण, म्हणजे जे आपण पीठ मळून ठेवलेलं असतं ते फ्रीजमध्ये आपण एका 5-6 दिवस पण ठेवू शकतो। तर तसंच मी केलं, एक म्हणजे असं गोळा केला होता त्याचीच तळले, बाकीचे मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं। तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, मस्त लागते कोथिंबीर वडी। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।